नमस्कार मंडळी, आज मस्त आपण आलू मटर कटलेट करणार आहोत। त्यासाठी मी काही मटर घेतलेले आहे, ते आता थोडेसाठी 10 मिनिटांसाठी उकळून घेणार आहे। सॉफ्ट होतात मग ते, आणि तेलातही फुटत नाही। स्वच्छ धुवून मी घेणार आहे मटर। 1 वाटी मटर आहे, त्यासोबत थोडेसे मीठ, शिमला मिरची घेतलेली आहे आणि बारीक कांदा कापून घेणार आहे आपण मस्तपैकी। आता हे बटाटे सकाळीच मी उकडून घेतलेले आहे। शिमला मिरची मस्त बारीक कापून घेणार आहे मस्तपैकी। वाटाणे उकडत आहे थोडेसे। पोहे स्वच्छ धुवून घेणार आहे। बटाट्याला मॅश करून घेणार आहे आपण। मॅचरच्या साहाय्याने सोलून घेतलेले व्यवस्थित, पोहेही भिजत घातलेले आहे। आता आपण पुढचे साहित्य टाकून घेणार आहे मस्तपैकी। उकडून घेतलेला मटार, पोहे, मॅश केलेला बटाटो, आता पोहे, कांदा आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे व्यवस्थित, बघू शकता आपण। आपल्याला हे ड्राय करणे आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे, आलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या टाकून ते आपण करून घेतलेला ठेचा, आणि त्यासोबतच जिरे पावडर आहे, धने पावडर, चाट मसाला, हळद आणि थोडीशी लाल तिखट टाकणार आहे। तीळ टाकणार आहे 2 चमचे, आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर। त्यासोबतच आपण 2 ते 3 चमचे मैदा टाकलेला आहे, नाही तर कॉर्न फ्लोअर असतो तोही वापरू शकतो आपण। मीठ आणि शिजवलेलं मटर आहे, मस्तपैकी शिजलेलं पण आहे, बघू शकता आपण। आता हेही मिक्स करून आपण टाकून घेणार याच्यात। मॅश करून घेतलेलं मटर व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे, बघू शकता। पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे, व्यवस्थित मिक्स करणे आपल्याला। थोडीशी शेवई घेतलेली आहे मी कटलेटला लावण्यासाठी, आणि 2 ते 3 चमचे आपण गोळ करणार आहे मस्तपैकी। थोडे पाणी टाकून कॉर्नफ्लोअरचे पण गोळ होतो, मस्त छोटी आपण कटलेट करणार आहे। आपण गोळमध्ये टिप करून शेवई लावणार आहे, थोडीशी चुरा करून घेणार आहे, अशा आपण कटलेट करून घेणार ठेवणार आधी, बघू शकता। जास्त जाड नाही आणि जास्त पतली नाही। आता याला आपण मैद्याच्या गोळमध्ये डिप करणार आहोत आणि शेवई चुरा करून थोडीशी लावून घेणार आहे मस्तपैकी। बघू शकता, आणि लगेच कढईत तळण्यात ठेवणार आहे या प्रकारे गोळ लावून। व्यवस्थित लावली का जास्त जाड नाही करायची कटलेट, मस्त मध्यम आचेवर तळणार आहे आपण। 2 3 तळणार आहे, मग टाकून घेणार मस्त। बघू शकता, मध्यम गॅसवर तळणार आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत।
आलटी पलटी देऊन मस्तपैकी दोन्ही बाजूनं छानपैकी ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. बघू शकता किती छान झालेले आहे. आता आपण काढून घेणार आहे मस्त. हिरवी चटणीसोबत टोमॅटो केचपसोबत खूप टेस्टी लागतात. आता दुसऱ्याही आपण दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेणार मस्तपैकी. एकदम क्रिस्पी झालेले आहे. बघू शकता किती छान मस्त. रेसिपी कधी आवडली तर नवीन असल्याने सबस्क्राईब नक्की करा.